आज आपण कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं, त्याचबरोबर शोल्डर उतरू नये म्हणून काय खास टिप्स आहेत तेही बघूयात. तर बऱ्याच जणींचं ब्लाऊज कट करताना शोल्डर उतरतं, तर शोल्डर उतरू नये त्यासाठी काय खास टिप्स आहेत तेही आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आपला पेपर कटिंग करण्याचा वेळही वाचणार आहे. डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केल्यामुळे आपण परफेक्ट असा ब्लाऊज तयार करू शकतो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपला अस्तरचा ब्लाऊज आहे ना, त्यामुळे मी अस्तर घेतलेला आहे. 60 सेंटीमीटरचं अस्तर आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे. 34 साईजच्या ब्लाऊजला 60 सेंटीमीटर अस्तर पुरेसं होतं. तर मी इथं बघा आडवी घडी न घालता उभी घडी घालून घेतलेली आहे. यामुळे आपल्याला अस्तर पुरतं जे 60 सेंटीमीटरचं आहे ते उभी घडी घालून घेतलेली आहे. बघू शकता मी अस्तरची. आणि अशा पद्धतीने आपण हे अस्तरचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे कट केलेलं आहे. तर बघा आता आपल्याला घडी कितीची घालायची आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे. 8.5 छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. 8.5, 9 आणि 10 इंच आपल्याला घडी घ्यायची आहे. छातीची घडी किती घ्यायची आहे आपल्याला? 10 इंचाची घ्यायची आहे. सुरुवातीला आपल्याला अगोदर उंची घेऊया. उंची किती आहे ब्लाऊजची? तयार ब्लाऊजची उंची 13 आहे. 1 इंच मार्जिन म्हणजे आपण इथं 14 इंच घेणार आहोत. बरोबर इथं 14 इंचाला एक मार्क केलेला आहे. आपण 14 इंचाला एक मार्क केला. आपण 14 इंचाला मार्क केल्यानंतर आपण पुढच्याही बाजूला 14 इंच उंची घेऊ आणि आपण हा बॉक्स तयार करून घेऊया. म्हणजे आपल्याला माप घेताना आपलं चुकणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही माप घेताना माप घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हा बॉक्स तयार करू म्हणजे माप टाकताना आपल्याला व्यवस्थित असं लक्षात येतं. त्यामुळं कधीही माप टाकताना डबल माप टाकून अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता हे जे आहे ते आपण बघा, आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे. तर 34 साईजचा ब्लाऊज आहे. गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे आणि शोल्डर आपल्याला 3 इंच घ्यायचा आहे. म्हणजे तयार 2.5 इंच होईल. पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा आपला तयार आहे 8.5 इंच. अर्धा इंच मार्जिन म्हणजे 9 इंच. वरती 2.5 इंच गळा रुंदी घेतली. खालीही बरोबर आपल्याला 2.5 इंचच गळा रुंदी घ्यायची आणि हा बॉक्स तयार करायचा आहे. हवा तसा इथं आकार देऊ शकता. आपण इथं गोलाकार देऊन घेणार आहोत. मला चौकोनी हवा असेल तर चौकोनी आकार देऊ शकता. आता ते झाल्यानंतर आता आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे आपला. 6 इंच मुंडा घ्यायचा आहे. बघा 6 इंच मुंडा घेतला इथं असा. आता वरती शोल्डर 3 इंच घेतलं. खालीही शोल्डर 3 इंच आहे का बघायचं आणि मग मार्क करायचं. आणि हे सरळ रेष ओढून घ्यायची आपल्याला मुंड्याची. आता आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच आहे आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. हेही आपण सरळ करून घेऊयात. हे झालं. आता आपल्याला खालच्याही साईडला सेम मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन आहे ना, तेच खाली घ्यायचं आहे आपल्याला. हे झालेलं आहे आपलं पाठीमागचं. आता मुंडा घ्यायचा आहे. तर पाठीमागचा मुंडा आहे त्यामुळे 1.5 इंचाला आकार द्यायचा. 1 इंच आपण समोरच्या भागाला घ्यायचा. आता मुंड्याला आकार देताना काय करायचं, हा जो पार्ट आहे आपला 6 इंच ह्याचा मध्ये काढायचा आणि इथून इकडं जे आपल्याला आहे ते 1 इंच घ्यायचं आहे असं आणि आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं असा. मग अशा पद्धतीनं व्यवस्थित गोलाकार मुंड्याला पाठीमागच्या दिलेला आहे. आता हे आपण झालेलं आहे. टक्स जो आहे तो पाठीमागचा 4 इंचावरती घ्यायचा आहे आडवा आणि उभा टक्स आहे तो 4.5 इंचावरती किंवा 4 इंचावरती घ्यायचा आहे. आणि इकडच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं, इकडल्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि हे क्रॉस आपल्याला असं मार्क करायचा आहे. हा पाठीमागचा ब्लाऊजचा शिलाई करतानाचा टक्स आहे. आता हे कट करूया आपण. आता हा पार्ट आपण कट करायचा नाही. अस्तरचा ब्लाऊज आहे. ज्यावेळेस ब्लाऊज तयार करू ना त्यावेळेस आपण गळ्यावरती मार्किंग करून शिलाई केली ना, ब्लाऊज आपला फिनिशिंग सहित तयार होतो. त्यामुळे नंतर आपण हेच शिलाई करताना कट करायचा आहे. हा पाठीमागचा भाग साईडला ठेवू आपण आता आणि पाठीमागच्या भागावरूनच आपण समोरच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा हे आपण आता इथलं हे कट करून घेऊया. हे जे आहे ते सरळ हे आपण पट्ट्या परत हुकलूक पट्टीसाठी कमरपट्टीसाठी वापरायचे आहेत. आता आपल्याला परत एकदा आता बघा डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत आपण. तुम्हाला माझी पद्धत तर माहीतच आहे. आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या
डायरेक्ट कटोरी वाढवतो, त्यामुळे शोल्डर उतरत नाही, अगोदरही सांगितलेलं आहे मी तुम्हाला. तर बघा आता डायरेक्ट कटोरी वाढवताना 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर त्यामध्ये काय बदल करायचा, डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत आणि यामध्ये योगपट्टी निघत नाही, योगपट्टी आपण दुसरी काढूया. तर सुरुवातीला आपल्याला इकडच्या साईडला 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण उंची घेऊया 14 इंच आणि मग आपण 14 इंच उंची घेतली. हे बघा इथं पुढच्या बाजूला ही 14 इंच उंची घेऊन 14 इंचाचा बॉक्स तयार करू आपण, बरोबर, म्हणजे आपलं चुकणार नाही माप. चौदा इंचाचा बॉक्स तयार केला. आता आपल्याला पूर्ण इकडच्या साईडला 1.5 इंच अंतर सोडून घ्यायचं आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे. 40 साईजच्या पुढचे ब्लाऊज असतील ना, 40च्या पुढचे, त्याच्यासाठी आपल्याला अंतर 2 इंच घ्यायचं आहे. आणि प्रत्येकाचा कटोरी राऊंड आहे तो वेगळा वेगळा आहे. तुम्हाला कुठल्या साईडचा कटोरी राऊंड हवा आहे तो कमेंटमध्ये विचारा, मी तिथं नक्की तुम्हाला त्याचं उत्तर देईन. कुठल्याही साईजच्या ब्लाऊजची सेम पद्धतीने कटिंग करायचे आहे. फक्त 40च्या पुढचा ब्लाऊज असेल तर अंतर 2 इंच घ्यायचं, कटोरी राऊंड वेगळा घ्यायचा. 34 साईजचा ब्लाऊज आहे, 1.5 इंच घेतलेला आहे. 40च्या आतल्या ब्लाऊजसाठी 1.5 इंच, 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 2 इंच. आणि आता बघा आपण हे पाठीमागचा भाग जसा आहे तसं कटिंग करायचं आहे. हे अंतर आपल्याला फक्त समोरच्या भागात कटोरी वाढवण्यासाठी घ्यायचं असतं, ठीक आहे. आता बघा हे आपण जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे असं, हे बघा हे आपण जसं आहे तसं ठेवलं. अगोदरच्या साईडला मी 1.5 इंच ठेवलं ना आणि मार्क केलं, आणि त्या मार्कच्या बरोबर हे आपण पार्ट ठेवून घेतलेले आहेत आपले. हे बघा हे आपण जसं आहे तसं मार्क करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हा मुंडा जो आहे तो मार्क करून घेऊया. परत आपण हे 1.5 इंचाचा सोडून 1 इंचाचा घेऊ. आता गळा रुंदीला मार्क करूया. ही तर इथं आपण मार्क केलेला आहे. हा पार्ट आपण आता उचलून घेऊया. पाठीमागचा पार्ट घेऊन आपण मार्क करून घेतलेला आहे, म्हणजे डबल माप टाकण्याची गरज पडत नाही. आता आपण गळा रुंदी पाठीमागं किती घेतलेली, तर 2.5 इंच घेतलेली. मग इथं हे आपण गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची. आता समोरचा गळा किती आहे तितका घ्यायचा. आता समोरचा गळा आपला तयार 5.5 आहे, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6 इंच. तर कधी कधी तुमचा समोरचा गळा आणि मुंडा सेम येऊ शकतं, कधी कधी वेगळं येऊ शकतं. आता इथं 2.5 इंच आहे, इथंही नंतर 2.5 इंचच घ्यायचं. बघा कमी जास्त होऊ द्यायचं नाही. इथं जर समोर अंतर जास्त झालं तर तुमचं कटोरी जी आहे ती पसर होते, म्हणजे कटोरी ब्लाऊजचा समोरचा गळा आहे ना तो आपला लूज पडतो, बरोबर दिसत नाही. म्हणून वरती खालती सेम मोजून घ्यायचं आहे. आता आपण इथं गोलाकार देऊन घेऊया. समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे. आता मुंडा घ्यायचा आहे आपल्याला. आता मुंडा किती घेतलेला आपण, 6 इंच. बघा 6 इंच मुंडा आपला घेतलेला आहे अगोदरचाच आपण. इथं 1.5 इंचाचा आकार दिलेला आहे. आता आपल्याला 1 इंचाचा आकार देऊन घ्यायचा आहे, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला पाठीमागच्या मुंड्याला 1.5ला आकार द्यायचा, समोरच्याला 1ला द्यायचा. अशा पद्धतीने आपण हे मार्क करून घ्यायचं आहे. बघा असा हा 1 इंचाचा आकार दिलेला आहे. आता बघा आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी कटोरीचं माप टाकायचं आहे. तर सुरुवातीला बघा इथं आपल्याला योगपट्टी निघत नाही, मी सांगितलेला योगपट्टी आपण दुसरी काढायची. आता खालच्या साईडनी वरती आपल्याला बरोबर 2 इंच अंतर घ्यायचं आहे, ठीक आहे. 2 इंच अंतर आपण इथं घेतलं. 2 इंच घेतल्यानंतर हा 2 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे. हा 2 इंचाचा बॉक्स तयार केला. 2 इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर परत एकदा ह्याच्यावरती आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. सुरुवातीला 2 इंच घेतलं, 2 इंचाचा बॉक्स केला, परत त्याच्यावरती 2 इंच घेतलं आणि समोरचा जो गळा आहे आपला, हा समोरच्या गळ्याचा पॉईंट, इथून खाली आपल्याला हे क्रॉस फक्त असं मार्क करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने क्रॉस मार्क करायचा आहे, म्हणजे इथं आपण कटोरी वाढवत आहोत. सुरुवातीला 2 इंच घेतलं, परत त्याच्यावरती 2 इंच घेतलं. त्या 2 इंचापासून हे समोरचा गळा जो आहे तो क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचा. त्यानंतरात आपल्याला कटोरी राऊंड टाकायचा आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे तर 7.5 इंच कटोरी राऊंड टाकायचा. कटोरी राऊंड कुठून टाकायचा, हे जे 2 इंच वरती घेतलेला आहे, या 2 इंचाहून हा सरळ जो आपण 2 इंचाचा बॉक्स केला आहे ना, ह्याच्यावरती टाकायचा आहे. कुठल्याही ब्लाऊजला सेम असंच टाकायचं, पण प्रत्येक साईजचा कटोरी राऊंड वेगळा वेगळा आहे. तर 7.5ला मार्क केलं बघा, 7.5ला मार्क करायचं आणि लगेच आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे. जर मार्क केलं, ठीक आहे. आता लगेच मार्क केलं की लगेच इथं डबल फोल्ड करायचं आणि इथं एक मार्क करायचा आणि हे पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे मार्क केलेलं आहे ना, इथंच खाली बरोबर आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे सेम 2 इंच घ्या. हे 2 इंच घेतलं आणि आता हे जे आहे ते आपण पट्टीनं मार्किंग करून घेऊया. जसं आपण कटोरी वाढवताना जसं आपण क्रॉसमध्ये जॉईंट करून घेतो हे तसंच आहे.
खूप परफेक्ट ब्लाऊज बसतात. ह्यामध्ये तुमचं ब्लाऊजचं उतरणारं शोल्डर आहे कसलंही असू द्या, शोल्डर बिलकुल उतरत नाही. समोरच्या गळ्याला 1 इंच घेतलं, 1 इंचाचा मुंडा आहे, तिथून खाली 2.5 इंच घेतलं आणि हे पॉईंट आपण जॉईंट केलेले आहेत सहज पद्धतीनं. हे बघा असं, हे आपण असं बघू शकता. कटोरी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे. सहज आणि सोप्या पद्धतीनं जरी तुम्ही ब्लाऊज तयार केला तरी एकदम परफेक्ट येतो आपला. बघू शकता कटोरी वाढवून तयार झालेली आहे. यामध्ये बऱ्याच जणींचे प्रश्न असतात की साईड पार्ट कमी पडतो का, तर बिलकुल कमी पडत नाहीत. आपले जे ब्लाऊज कटिंग आहे ते अशाच पद्धतीचे आहेत, एकदम परफेक्ट येतं. ठीक आहे, कारण आपण इकडं अगोदर 1.5 इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे, त्यामुळे आपलं अंतर कमी पडत नाही. तर परफेक्ट असा ब्लाऊज तयार होतो. हे कट करूयात आता आपण. आता कट करताना बघा काय करायचं, जसं क्रॉस मार्किंग आहे तसं कट करायचं. हा खालचा भाग लागत नाही आपल्याला. क्रॉस पट्टी आपण दुसरी काढून घ्यायची आहे. हे बघा हे असं. आता 1 इंचाचा मुंडा कट करायचा. पाठीमागचा 1.5चा कट केला आपण आपल्या लक्षात येण्यासाठी ते मार्किंग केलेलं. आता आपण फक्त 1 इंचाचा मुंडा कट करायचा. समोरील गळा कट करून घ्यायचा. आणि जसं आपलं क्रॉस मार्किंग आहे सेम तसंच कट करायचं आहे. आता बघा हे तयार झालेलं आहे साईड पट्टी आणि कटोरी. आता कटोरी बघा व्यवस्थित तयार झालेली आहे. आता काय करायचं, कटोरीचा हा पार्ट आणि हा पार्ट एकमेकावरती ठेवायचा. असा कमी जास्त जर जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे, कारण आपण हे कमी जास्त झालेलं जसं कट करतो तयार कटोरीचं तसंच इथंही करायचं आहे, म्हणजे कटोरी टक्स घेताना परत आपल्याला अडचण येणार नाही. हां आता हे झालेलं आहे बघू शकता. आता बरोबर आपली कटोरी तयार झालेली आहे. आता हे झालेलं आहे समोरचा पार्ट. आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊयात. आता बाही कटिंग करताना बघा आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे. घडी कितीची घ्यायची आहे आपल्याला, 8.5ची घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग जेवढा येईल मार्जिन मिक्स करायच्या अगोदर तेवढाच भाग आपल्याला बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे. तर आता बघा ही डबल घडी 4 फोल्ड पाहिजे. बाही कटिंग करताना आपल्याला 4 फोल्ड पाहिजे. हा डबल फोल्ड कपडा. आणि आता आपल्याला असं परत घडी घालताना आपला ब्लाऊजचा कपडा कमी आहे अस्तरचा, त्यामुळे आपण असा फोल्ड करायचा, जेणेकरून आपल्याला 4 फोल्ड तयार करता येतील. ठीक आहे, सुरुवातीला मी काय केलेलं आहे, हे डबल फोल्ड आणि हा फोल्ड म्हणजे 4 फोल्ड, हे 2 आणि हे खालचे 2 असे आपले 4 फोल्ड झालेले आहेत. अशा पद्धतीनं बाही कटिंग करताना लक्ष ठेवून बाही कटिंग करा. अखंड बाही कट तयार होते आपली. कधीही कुठल्याही ब्लाऊज पेपरवरती आपण डबल फोल्ड करतो, कारण ही आपली डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आहे, त्यामुळे आपल्याला 4 पार्ट निघले पाहिजे बाहीचे. हा डबल फोल्ड आणि हा डबल फोल्ड म्हणजे 4 फोल्ड आपल्याला तयार झाले आहेत. जसा कपडा पुरेल त्या पद्धतीनं करा. तर आपला कपडा आता इथं ब्लाऊज आडवा घडी घातलेली आहे, असेही करू शकता, म्हणजे अशाही डबल घडी करू शकता. किंवा आपण आता असं जसं केलं आहे तसं जसं आपल्या कपड्याचे ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे करू शकता. तर 34 साईजचा ब्लाऊज आहे, 8.5 इंच घडी घ्यायची रुंदी. आणि आपल्याला उंची किती आहे तर ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायची आहे. ब्लाऊजची उंची आपली 5 इंच आहे. अर्धा इंच मार्जिन म्हणजे 5.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. जेवढी ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे. हे बघा इथं 5.5 झालेलं आहे आपलं. तर 5.5 घेतलं, थोडंसं जास्त आहे पण ते कटिंग करताना वगैरे होऊन जाईल व्यवस्थित. 5.5 आहे. आता घडी घ्यायची आहे आपल्याला, तर 8.5 इंच घडी घेतली आपण. ठीक आहे, इकडल्याही साईडला 8.5 इंच घडी घ्यायची. 34 साईजचा ब्लाऊज आहे, कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या. छातीचा चौथा भाग आपल्याला घडीसाठी वापरायचा आहे, म्हणजे बाहीची रुंदी 5 इंचाची बाही आहे. 2.5 इंच कॅप हाईट घेतली. खाली आपण बघा 2 इंच घ्यायचं. हे असं परत खाली 2 मार्किंग करायच्या, 1 इंचाला आणि 2 इंचाला, अशा 2 मार्क करायच्या.
सुरुवातीचा आकार देण्यासाठी आपल्याला इथून इथपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने हा असा आकार द्यायचा. हा आपला पहिला आकार. आता दुसरा आकार देताना हे 2 इंच घेतलं ना, इथून खाली आपल्याला 2.5 इंचाला मार्किंग करायचे आहे. बघा हे अशा पद्धतीने आकार दिल्यामुळे काय होतं, बाही तुमची चुकत नाही, माप वगैरे आपल्याला सहज पद्धतीनं देता येतं. खाली इथं 1/2 इंच घेतलं आणि इथून सुरुवात करायची. हा पॉईंट आणि परत हा पॉईंट असं जॉईंट करायचं त्याला, म्हणजे आपले बाहीचे आकार बघू शकता एकदम व्यवस्थित येतात. आकार व्यवस्थित आले की बाही आपली परफेक्ट येते. त्यामुळे अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता दंडगेर घ्यायचा आहे. दंडगेर किती आहे, 5.25 इंच दंडगेर आहे आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन आणि हे क्रॉसमध्ये असं मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. हे दंडगेर आहे आपलं. हा दंडगेर हे प्लस शिलाई मार्जिन हे झालेलं आहे. आता आपण हे कट करूया. हे क्रॉस कट करायचं अगोदर. हे 2 इंचापर्यंत बघा कट करताना कसं कट करायचं. सुरुवातीला हे 2 इंच आहे ना, तिथपर्यंत कट करायचं आणि मग आपल्याला बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला बाही उकलून घ्यायची. आता आपल्या 2 सेपरेट बाही तयार झालेल्या आहेत, कारण आपण डबल फोल्ड घातला होता ना. आता बघा बाही उकलून घेताना आपल्याला अशी बाही उकलून घेतली आपण. एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि हा जो आकार दिलेला आहे आपण बाहेरचा, तो व्यवस्थित असा कट करायचा आहे. जसं एकावर एक दोन्ही बाही ठेवलेली आहेत मी. आणि बघा जसं आपला आकार आहे ना, तसंच आपण इथं कट करून बघा कसा आकार आपला कट झालेला आहे. असा आकार आपला बाही कटिंगचा कट झाला पाहिजे, म्हणजे परफेक्ट आपली बाही तयार होते. आता आपण बाहीचंही कटिंग केलेलं आहे. आता आपण योगपट्टीचं कटिंग करूया. आता जिथं बसेल तिथं आपण योगपट्टी काढायची आहे आपली. ठीक आहे, जितकडं कपडा उरलेला आहे त्या तिथं आपण योगपट्टी काढून घ्यायची आहे. योगपट्टी कितीची काढायची तर बघा, छातीचा 4था भाग प्लस शिलाई मार्जिन आहे ना, तेवढीच योगपट्टी काढायची. म्हणजे छातीचा 4था भाग किती आहे आपला 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन 9 आणि 10. म्हणजे जितकी घडी घेतली आपण, म्हणजे जेवढी घडी आहे आपली ब्लाऊजची, जेवढी घडी घालून घेतली तेवढी आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. म्हणजे छातीचा 4था भाग 8.5 इंच, 1.5 इंच मार्जिन, 10 इंचाची आपल्याला इथं क्रॉसपट्टी काढायची आहे. तर बघा दहा इंचाला मार्क केलं. वरती 3 इंच जिथं बसेल ना तिथं मार्क करूयात. आता आपण एक साईडची क्रॉसपट्टी आपल्याला 3ची आणि 2.5ची काढायची आहे. आता इथून इकडं आपण 10 इंच घेऊया. आता इकडं 2.5 घेऊया. इथंही 2.5ला एक मार्क करूया. हे पट्टीनं जॉईंट करून घेऊया 2.5चं. आणि परत आपल्याला वरती जे 1/2 इंच आहे ते आपल्याला बघा 3 इंचाला एक मार्क करायचं आणि हे असं आपण कर्वमध्ये हा आकार देऊन घ्यायचा आहे. कुठलीही क्रॉसपट्टी असू दे, आपण सेम पद्धतीनं असं कर्व आकार देऊन घेतो. त्यामुळे आपली क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित तयार होते आणि ब्लाऊज तयार करताना आपल्याला परफेक्ट असं तयार होतं. आता हे कट करू, तुम्हाला मी व्यवस्थित आकार देऊन दाखवते. बघा अशी आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. तर सहज आणि सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला पूर्ण अस्तरच्या ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे. सगळे पार्ट बघू शकता एकदम परफेक्ट आपले तयार झालेले आहेत. आणि मेन म्हणजे यामध्ये तुमच्या ब्लाऊजचं जे शोल्डर आहे ते कधीही उतरत नाही. आपले ब्लाऊज आहे ते एकदम परफेक्ट येतात. बाही कटिंग ही बघू शकता, आकार व्यवस्थित आले ना, बाहीमध्ये चुना वगैरे पडत नाहीत. तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचं मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे. आणि उरलेला जो कपडा आहे त्यामध्ये आपण आराममध्ये कमरपट्टी आणि हुकलूक पट्टी काढू शकतो. तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. दुसऱ्या जर अशाच पद्धतीचे व्हिडिओ हवा असतील तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.